घटनास्थळी पोलीस प्रशासनाचे अधिकारी देखील उपस्थित आहेत। त्यातील पोलीस अधिकारी आपल्याला दुर्घटनेच्या संदर्भातली ही माहिती देखील देत होते। दोन मृतदेह हे बाहेर काढण्यात आलेले आहेत। 5 ते 6 जण जखमी आहेत, त्यांना वाचवण्यात आलेले आहे। त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहेत आणि जे बेपत्ता आहेत त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिलेली आहे। विभागीय आयुक्त देखील आता त्या ठिकाणी पोहोचतायत अशी माहिती देखील आपल्याला देण्यात आलेली आहे। कुंडमळ्याजवळ इंद्रायणी नदी होती आणि या इंद्रायणी नदीवरचा हा जीर्ण अवस्थेतला पूल होता आणि तो कोसळला। मोठी दुर्घटना घडलेली आहे। रविवारचा दिवस असल्याने पर्यटनासाठी अनेक पर्यटक या भागामध्ये नेहमी येत असतात आणि हेच पर्यटक या ठिकाणी आलेले होते। मोठी गर्दी झाली, क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक पुलावर गेल्याने पूल कोसळला। ही दोन्ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय, कशा पद्धतीने हे रेस्क्यू ऑपरेशन केलं जातंय। स्थानिकांची देखील मदत घेतली जाते, ग्रामस्थांची देखील मदत घेतली जाते आणि एनडीआरएफच्या 2 टीम घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। क्रेन देखील त्या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। क्रेनच्या सहाय्याने कोसळलेल्या पुलाचा जो कोसळलेला भाग आहे तो उचलण्याचं काम सुरू आहे, कारण त्याच्या खाली काही पर्यटक अडकलेले आहेत आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय। पैकी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती देखील आपल्यापर्यंत पोहोचते। तर रेस्क्यू ऑपरेशनच्या संदर्भातले हे अपडेट देखील आपण पाहतोय। एनडीआरएफच्या वतीने हे मदत कार्य आता युद्ध पातळीवर सुरू आहे। तर या संपूर्ण दुर्घटनेच्या संदर्भात अजित पवार यांनी देखील माहिती घेतलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आणि या संदर्भातल्या काही सूचना देखील त्यांनी दिलेल्या आहेत। अजित पवार देखील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत। स्थानिक प्रशासनाच्या सोबत ते संपर्कात असल्याचं देखील कळतंय। त्यांनी पूल दुर्घटनेची माहिती ही फोन करून घेतलेली आहे। तर सध्या पुलाखाली जे लोक अडकलेले आहेत, जे पर्यटक अडकलेले आहेत, त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न एनडीआरएफच्या टीमच्या मदतीने केला जातोय। मात्र मोठी ही दुर्घटना घडलेली आहे। जास्त पर्यटक या पुलावर गेल्याने त्या पुलाची क्षमता तेवढी नव्हती आणि त्यामुळे तो कोसळलेला आहे। खाली पाण्याचा प्रवाह देखील जोरात होता। त्या ठिकाणी काही पर्यटक हे वाहून गेल्याचं देखील कळतंय। तर काहींना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे, काही जखमी अवस्थेमध्ये बाहेर काढण्यात आले। 5 ते 6 जण या दुर्घटनेमध्ये जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले। त्यांना जवळच्याच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले, त्यांच्यावर उपचार देखील सुरू आहे। मात्र सध्या त्या ठिकाणची परिस्थिती आहे ती देखील आपण पाहतोय, कशा पद्धतीने हे रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी राबवलं जात आहे। तर 2 मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती देखील आता पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला दिलेली आहे। पुलाखाली जे लोक अडकलेले आहेत, जे पर्यटक अडकलेले आहेत, त्यांना देखील बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। कुंडमळा पूल कोसळल्याने ही दुर्घटना घडली। 20 ते 25 पर्यटक यामध्ये वाहून गेलेले आहेत। जे वाहून गेलेले आहेत त्यांना देखील वाचवण्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे। तर अनेकांचा यामध्ये मृत्यू झाल्याची भीती देखील आता व्यक्त केली जाते। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील संपूर्ण दुर्घटनेचा आढावा घेतलेला आहे। त्यांनी देखील या संदर्भात प्रतिक्रिया दिली। अजित पवार हे देखील दुर्घटनेच्या संदर्भातला आढावा घेत आहेत, परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। मदत आणि पुनर्वसन मंत्री देखील थोड्या वेळापूर्वी लोकशाही मराठीसोबत बोलताना त्यांनी या घटनेच्या संदर्भातली माहिती दिली आणि त्यांनी देखील आढावा घेतलेला आहे। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे आता नाशिकवरून निघालेले आहेत। पुढच्या काही मिनिटांमध्ये मी त्या दुर्घटनेच्या स्थळी पोहोचेल त्यांनी लोकशाही मराठीसोबत बोलताना या संदर्भातली माहिती दिलेली आहे। तर स्थानिक प्रशासनाला देखील आता सूचना करण्यात आलेल्या आहेत। विभागीय आयुक्त या ठिकाणी दाखल होत आहेत आणि पोलीस अधीक्षक देखील दाखल झालेले आहेत आणि एनडीआरएफच्या 2 पथकांना पाचारण करण्यात आलं। एनडीआरएफच्या 2 टीम सध्या या ठिकाणी युद्ध पातळीवर जे अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम करत आहेत, जे या पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत त्यांना वाचवण्याचं काम करत आहेत। मात्र स्थानिक प्रशासनावर देखील प्रश्नचिन्ह या घटनेमुळे उपस्थित केलं जात आहे। विरोधकांनी देखील निशाणा साधलेला आहे, कारण हा पूल जीर्ण अवस्थेमध्ये होता तरी देखील प्रशासनाने या ठिकाणी पर्यटकांना कोणत्याही स्वरूपाची बंदी घातलेली नव्हती। हा पूल पर्यटकांसाठी खुलाच ठेवण्यात आलेला होता। त्यामुळे आता प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर देखील यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। तर गावकरी देखील बचाव कार्यामध्ये मदत करतायत, स्थानिकांची मदत देखील घेतली जाते। एनडीआरएफच्या टीमच्या माध्यमातून हे बचाव कार्य रेस्क्यू ऑपरेशन युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलेलं आहे।
आतापर्यंत 6 जणांना वाचवण्यामध्ये यश आल्याची माहिती देण्यात आलेली आहे। तर जखमींना जवळच्याच एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात माहिती दिली। तर नागरिकांना दिलासा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे असं देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे। तर पुलाची क्षमता नसताना देखील पुलावर जास्त पर्यटक अचानक गेले, ओव्हरवेट झालं आणि त्यामुळे पूल कोसळल्याची माहिती आता स्थानिकांच्या वतीनं देण्यात आलेली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून हा पूल जीर्ण अवस्थेमध्ये होता, तरी देखील या पुलावरून पर्यटक सातत्यानं ये जा करत होते आणि अखेर ही दुर्घटना घडलेली आहे। जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येतंय। अनेक रुग्णवाहिका देखील या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। पोलीस प्रशासन देखील मदत करत असल्याचं पाहायला मिळतंय। एनडीआरएफच्या 2 टीम या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि जखमींना बाहेर काढण्याचं काम देखील केलं जाते, कारण पूल कोसळल्यानंतर पुलाच्या खाली काही जण अडकलेले आहेत। त्यांना सुखरूपपणे कशा पद्धतीने बाहेर काढलं जाईल या संदर्भातले प्रयत्न देखील केले जात आहेत। तर हे रेस्क्यू ऑपरेशन आपण पाहतोय। या दृश्यांसह एक छोटासा ब्रेक, आम्ही लगेचच परत येतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।